नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात उष्णतेची लाट सध्या चालू आहे. अमरावती 44, अकोला 44 डिग्री सेल्सिअसच्याही पुढे. परंतु 18 तारखेपासून आता ढगाळ वातावरण बनणार आणि काही ठिकाणी पाऊस येणार. सोबत सोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाट अशा प्रकारची परिस्थिती राहणार आहे. डिटेल हवामान अंदाज आपण पाहू. सध्याची परिस्थितीत टोकन यंत्राची घेण्याची लगबग शेतकऱ्यांची चालू झालेली आहे. ॲग्री पॉवरचं जे टोकन यंत्र आहे, मेटल गेअर, मेटल सपोर्ट, कपाशीचं सीड रोलर स्पेशल, ज्वारीचं सीड रोलर स्पेशल, 20 ते 22 प्रकारचे सीड रोलर आपण देतो. भारतात, संपूर्ण भारतात फक्त ॲग्री पॉवरची मशीन सक्सेसफुल आहे आणि त्यासोबत सबसिडीसुद्धा 50% आहे. ठीक आहे, आता पुढील हवामान अंदाज आपण बघू. 19 तारखेला महाराष्ट्रात ढगाळ वातावरण बनेल. फक्त पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग इथे ढगाळ वातावरण राहणार नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. धाराशिव, सोलापूर या भागात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि थोडाफार पाऊस अशा प्रकारची परिस्थिती 19 तारखेला चालू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 20 तारखेला याच भागात हे वातावरण जास्त स्प्रेड होणार. जसं की मराठवाड्यामध्ये परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवच्या बऱ्याचशा भागात आपल्याला ढगाळ वातावरण जबरदस्त पाहायला मिळेल. हवेचा वेग वाढलेला राहील, विजांचा कडकडाट सोबतच पावसाचीही शक्यता आता आहे. त्यानंतर सोलापूर, सांगली, कोल्हापूर याही भागात वातावरण बनेल. विदर्भात जबरदस्त ढगाळ वातावरण बनेल. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, काही ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस. 21 तारखेला आपल्याला मराठवाडा, त्यानंतर मध्य महाराष्ट्र असं जबरदस्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि थोडाफार प्रमाणात पाऊस. ठीक आहे. त्यानंतर 22 तारखेच्या 23 तारखेच्या पुढे सुद्धा ढगाळ वातावरण आणि पावसाची तीव्रता आपल्याला वाढलेली दिसेल, जवळपास 24च्या पुढे आता. तर त्यासाठी आजची 17 तारीख आहे, 17/4/2025. त्यासाठी आपण एक सेपरेट हवामान अंदाज देऊ. परंतु काही प्रश्न असेल तर विचारा. आणि मान्सूनचा हवामान अंदाज जो आहे, मान्सून 2026मध्ये कुठे किती पाऊस राहील, कशा प्रकारच्या कधी पेरण्या होईल, तर हे आपण मे महिन्यात बोलायला सुरुवात करणार आहोत. काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.